आजची रेसिपी आहे बिस्किटचा केक. तर त्यासाठी मी एक बिस्किट घेतलं आहे, इनो घेतला आहे, साखर घेतली आहे, वाटीत दूध घेतलं आहे. आता आपण हे बिस्किटचे असे तुकडे करून घेणार आहोत. आता हे मिक्सरला टाकून आपण फिरवून घेणार आहोत. आता हे एका बाउलमध्ये मी काढून घेते. एकदम बारीक केलं आहे बिस्किटला मी. आता यात आपण साखर टाकून घेणार आहोत, साधारण 1.5 चम्मच. त्यानंतर त्यात आपण दूध ॲड करणार आहोत. एकदम सगळं दूध ॲड नाही करायचं, थोडं थोडं फिरवत फिरवत दूध ॲड करायचं. बघू शकता मी थोडं थोडं दूध टाकून ते मिक्स करून घेते. जास्त पण नाही पातळ करायचं, गरजेनुसार दूध टाकायचं त्याच्यात. पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया व्यवस्थित. आता यात आपण थोडासा इनो टाकून घेऊया. मी गरजेपुरता इनो टाकते. या इनोवरती थोडंसं आपण दूध टाकायचं, म्हणजे तो व्यवस्थित मिक्स होतो. पुन्हा एकदा हे व्यवस्थित मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकता. आता आपण एक पातेलं घेणार आहोत, ज्याच्यात मी बटर पेपर टाकला आहे. यात हे सगळं मिश्रण टाकून घेऊया. कढई प्रीहीट करून घेऊया. त्याच्यात थोडंसं नमक टाकून घ्यायचं आहे. याच्यावर एक स्टँड ठेवते. आता याच्यावर मी एक ताट ठेवून देते. नंतर आपण थोडं त्याच्यावरती बिस्किट टाकून घेणार आहोत डिझाईनसाठी, तुकडे बिस्किटाचे. एक डेअरी मिल्क घेऊया, त्याचे पण तुकडे आपण त्याच्यावरती टाकून घेऊया. आता हे आपण प्रीहीट केलेल्या कढईमध्ये ठेवून देऊया. त्याच्यावरती व्यवस्थित झाकण ठेवायचं आहे आणि याला मस्त 30 ते 40 मिनटं शिजवून घेऊया. बघू शकताय आपला हॅपी हॅपी बिस्किटचा केक तयार आहे. मी याला जेम्सने थोडंसं डेकोरेट करते. मुलांना ते खूप आवडतं, म्हणून लहान मुलांसाठी स्पेशल हॅपी हॅपी बिस्किटचा केक तयार आहे. थँक्यू.